अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ अभी सब्सक्राइब करें। एकरूप उपसा सिंचन योजनेचा कुरनूर धरणाचा पाणी सोडावे म्हणून मागणी करण्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुंभारीच्या पाणी टाकीवर चढून करधडी गावाचे सुपुत्र कृष्णात पवार, माजी सैनिक अशोक पोड व कुंभारी गावाचे अनित डोले यांनी आंदोलन केले। त्यावेळी पोलीस प्रशासन आणि पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना पाणी येण्याचे आश्वासन दिले। काल आम्हाला जी माहिती दिली, काल माहितीच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे। न विचारता कशाला पाठवायचं ना? वर माणूस मरू लागला इथं, लगेच विचारून सांगा मला निरोप द्या। कधी वर माणूस मरू लागलाय। हां आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो। आमच्या शेतामध्ये एखादा पूल मनोरंजन केला जातो, आम्हाला कुठलंच काही सांगितलं जात नाही। पण ते अधिकारी आमच्यावर 333 गुन्हे दाखल करतात। पण ह्या बाबतीत आमचे डोबेसाहेब सविस्तर माहिती सांगतील। आज पाणी तिथून सुटलेलं आहे असं पत्र घेऊन आलेत, त्यामुळे आज आम्ही आजचं आंदोलन स्थगित केलंय। पण जर उद्या पाणी नाही आलं तर त्यांचं म्हणणं आहे 3 दिवसात पाणी, 2 दिवसात पाणी येईल इथं, तर 2 दिवस तुम्ही वर म्हणजे आम्ही 2-3 दिवस वर थांबू शकत नाही। तर 3 दिवसात जर पाणी नाही आलं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल आणि सगळ्याची वाट लावल्याशिवाय आम्ही शेतकरी सोडणार नाही। एवढंच मी आजच्या दिवशी सांगू इच्छितो। सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा। नमस्कार, मी अमित ढोले। सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हे एकरूप सिंचन योजना नसून रुखरुख सिंचन योजना आहे। मित्र, आता 28 वर्ष झालं आपण वाट बघत आहोत। पाणी या वर्षी येईल, त्या वर्षी येईल असं म्हणत 28 वर्ष गेले। आम्ही लहान असताना वडिलांना विचारायचो की बाबा हे खड्डा कशाचा आहे, तर वडील सांगायचे की नाही हे एकरूप सिंचन योजनेचं आहे, पाणी येणार आहे याला। आता आम्ही 40शी पार झाली आमची, आता आमचे मुलं विचारतात की बाबा हे कशाचा खड्डा आहे, तर आम्ही त्यांनाही सांगतोय की बाबा पाणी येणार आहे। अजून असे किती पिढ्या जाणार आहेत देव जाणार। 28 वर्ष एखादा प्रोजेक्ट मार्गी लागायला लागतो, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते सांगा। हे जर पाणी 28 वर्षाखाली आलं असतं तर आपल्या गावाचं किती सुजलाम सुफलाम झालं असतं विचार करा। आपली शेती बागायत झाली असती, आपण आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः चांगलं शिक्षण घेता आलं असतं, आपल्याला चांगलं काहीतरी व्यवसाय केला असतो, शेती केलं असतो, प्रगतिशील शेतकरी म्हणून आपण पुढे आलो असतो। पण आज परिस्थिती काय आहे? कुठंतरी बिडी कारखान्याला जा, कुठंतरी आपण सेंटरिंगला जा, असं आपल्याला ही करायची वेळ आली, कामं करायची वेळ आलेली आहे। मग त्याचं हे जबाबदार कोण आहे? 28 वर्षाला जे वर्षापूर्वी जे 50-100 कोटीमध्ये होणारं प्रोजेक्ट आज हजारो कोटी लागत आहेत त्याला। मग त्याचं अकाउंटेबिलिटी कोण करणार आहे सांगा बघू? शासन ह्याच्यावर पैसे कमवतात, अधिकाऱ्यांचे पगार थांबलेले नाही, त्यांचे पगारही चालूच आहेत, पण मरतंय कोण? शेतकरी मरलेला आहे त्याचं फक्त। मग ह्याला जबाबदारी कोण? हे कोण विचारणार? कोण दाद मागणार आहे की नाही? अजून किती म्हणून आपण सहन करायचं आहे? म्हणून हे आजचं आंदोलन त्यासाठीच आहे। आणि ह्यांनी पाणी सोडले नाही, उगी नुसतं असंच मोगं म्हणवलंय तर ह्याची पुढच्या दिशा अजून वाईट होणार आहे। ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहे, कारण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे। आणि असंच आपण हे शेतकरी आपण सगळे शंड म्हणून राहणार नाही यापुढे। आता एकजुटीने आम्ही कामाला लागणार आहे आणि पाणी मिळूनच दाखवणार आहे। एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। तसंच मी पोलीस निरीक्षक साहेबांचा आणि इतर पूर्ण डिपार्टमेंटचा, प्रेसचा आणि आपले पाटबंधारे खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी आल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। थोडं बोलू दे की 2 दिवसात पाणी सोडतं म्हणून उजनी धरण आपले 102% भरलेले असून आपले जे आहे उजनी धरणातून विसर्ग चालू करण्यात आलेला आहे।
उजनी धरणातून विसर्ग कारंबा पंपग्रहाद्वारे आपल्याकडे उपलब्ध होताच आपण लवकरात लवकर पाणी एकरूप उपसा सिंचन योजनेद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास 21 गावं आणि अक्कलकोट तालुक्यातील 51 गावांना आपण पाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि लोकप्रतिनिधींचा जो यासाठी पाठपुरावा आहे निधीसाठी किंवा या गोष्टीसाठी, त्यामुळे निधी उपलब्ध होतोय आणि लवकरात लवकर ही योजना आपण अंतिम करतोय पुढच्या जूनपर्यंत. धन्यवाद. गुन्ह्याच्या संदर्भात आमची पण शेतकरी लोकांना एक मागणी आहे किंवा विनंती आहे आमची की बाबा आपण जेव्हा कालव्याला पाणी वगैरे येतं तेव्हा त्याचं आपण शिस्तबद्ध नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे शिष्टमंडळ त्यांनी नेमून द्यायची ठरलेली आहेत. 3 लोक ते घेऊन येत आहेत. 3 लोकांच्या संदर्भात उद्या बैठक घेऊन शेतकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल केले होते त्या संदर्भात आपण माघारी घेतो.